नमस्कार मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये वर्क करताना आपल्याकडे खूप मोठा डेटा असतो आणि आपल्याला काही सिलेक्टेड एरियाचा फक्त आणि फक्त प्रिंट काढायचा असतो. मोजका काही एरियाज आपल्याला प्रिंट काढायचा असतो. तर तेव्हा कशा प्रकारे काढायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पेज लेआउट या टॅबमध्ये यायचं. आता सपोज मला बघू, आपण एक एक्झाम्पल घेऊया. जसं मला इथपासून तर एवढाच डेटा मला प्रिंट करायचं आहे, तर तेव्हा आपण कशा प्रकारे प्रिंट काढणार. ओके, तर सर्वात आधी तर आपण ॲक्च्युली साईज आपल्याला प्रॉपर घेऊन घ्यायचा असतो. A4 शीटमध्येच आपण नॉर्मली प्रिंट काढत असतो, त्याच्यामुळे A4 साईज आपण सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, मार्जिन तुम्ही कुठली पण ठेवू शकता, नॅरो नॉर्मल वगैरे. आपण नॅरो ठेवूया. ओके, हे तर बेसिक गोष्ट आहे मित्रांनो, हे प्रत्येक प्रिंट काढताना तुम्हाला ठेवायचंच असतं. ओके, आता बघा, मला सपोज एवढा प्रिंट पाहिजे आहे. ठीक आहे, एवढ्याच भागाचं प्रिंट पाहिजे. तर तेव्हा काय करायचं, प्रिंट एरियावरती जायचं आणि सेट प्रिंट एरिया एवढं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो. जर आपण प्रिंट या ऑप्शनवरती केला तर पूर्ण जेवढं काही आपल्याकडे आहे बघा. ठीक आहे, मी आधी केलेला होता. ओके, आता मी तुम्हाला सांगतो बघा. जसं मी आता प्रिंट एरियावरती केलेलं आहे, तर काय झालं, प्रिंट ऑप्शनवरती गेल्यानंतर पूर्ण डेटा आपल्याला इथं दिसून राहिलेला आहे. ठीक आहे, पूर्ण डेटा आपल्याला काय दिसतं, इथं शो होत आहे. हे बघा, हा पूर्ण डेटा दिसते तुम्हाला. इकडे 4 पेजेस आहेत. ठीक आहे, दुसरा पेज, हा तिसरा पेज, चौथा पेज, टोटली पूर्ण 4ही पेजेसचे प्रिंट येते आपल्याला. परंतु आपल्याला काही सिलेक्टेड एरिया पाहिजे आहे. ठीक आहे, तर तेव्हा काय करणार, जसं मला जेवढं पाहिजे तेवढं आपण सिलेक्ट केला. त्याच्यानंतर सेट प्रिंट एरिया. ठीक आहे, प्रिंट एरिया ऑप्शन आहे पेज सेटअपमध्ये, इथं जायचं, सेट प्रिंट एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता काय होणार, जसं मी या प्रिंट ऑप्शनवरती गेलो आहे, आता बघा, फक्त आणि फक्त जेवढा मी सिलेक्ट केला होता तेवढाच एरिया जो होता आहे तो प्रिंट होत आहे. ओके, जस्ट आपण नेक्स्ट एक घेऊन बघूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, जसं मला मेलपासून फक्त एवढाच पाहिजे. ओके, मी काय केलं, इथं जायचं मित्रांनो, प्रिंट एरियावरती, सेट प्रिंट एरिया ऑप्शनवरती क्लिक केलं. आता प्रिंट प्रिव्ह्यूवरती मी क्लिक करतोय. बघा, इकडे दिसतं असेल तुम्हाला, फक्त तेवढ्याच भागाचा प्रिंट येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही भागाचा जे आहे, कितीही मोठा डेटा असेल, परंतु तुम्हाला काही सिलेक्टेड एरियाचा प्रिंट काढायचा असेल, तर या ऑप्शनचा वापर करून तुम्ही इझिली कुठल्याही भागाचा प्रिंट काढू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही शंका असेल तर नक्की विचारा. कोणत्या दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तेही मला सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.